Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या म्हणून पंच बंद केले. ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, ते सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण पुन्हा जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा जे आर काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्या. 3 महिने झाले त्या जे आरची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस समाजाने तुम्हाला बोललो डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणती शाळा आहे? मी समाज मोरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपूर्ण समाज मोरू द्यायला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या त्याच वेळेस सांगितलं होतं मी. फीस शाळावाले सगळे मागायले. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागतील. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल. तेव्हा हे अधिकारी करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं, आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दाला दुखवलं नाही वर्षात? एकही शब्दाला दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करावं. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जे आर काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नाव करायचं काढला. तुम्ही काढला जे आर. इथंच भावना कळते तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नाव करायला आहेत. का बरं तुमचे अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही मला आंदोलन सुरू झाले की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतल्या तुम्ही. अरे किती जीव घेणार आहे त्या गरीब समाजाचा? खोटे नाट्य गुन्हे दाखल केले पोरांवरती. तू कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल आंतरवालीच आहे. मला काय माझ्या समाजाला सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, आंतरवालीत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण कराल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा. कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे घेऊन नाही आला म्हणून बैठक नाही घेतली. घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला आंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही.